मामा फिर श्री संत सद्गुरु बाळूमामा माता सत्यवा देवी सेवा संस्था मेतके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मेतके 1 नंबर बघा ही महाराष्ट्र राज्य पुण्यभूमी पवित्र सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर तालुक्यामध्ये गोपाळपूर क्षेत्रामध्ये संदीप दत्तात्रय सोनवणे यांच्या शेतामध्ये पंढरपूर ते मंगळवेढा हायवे रोड टच पालखी तिसऱ्या दिवसाला उतरलेली आहे। त्यागोस्करा आता पंढरपूर तालुका जोडोली गावावरनं शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल चॅनल बी चालू आहे आता आरती किंवा तसंच कर्नाटक राज्य पुण्यभूमी पवित्र विजापूर जिल्हा विजापूर तालुका कुद्री कन्नूरचा बावन्नाचा पुजारी या ठिकाणी आरतीला उपलब्ध झालेले आहे। तसंच कोल्हापूर जिल्ह्यातले भाविक वारीला जाणारा भाविक या ठिकाणी आरतीला आलेले आहे आणि कागल तालुका मेटकीपासून पाठीमागा हळदी आणि बेनीगिरी गाव आहे। त्या हळदी गावातील काही महिमा काल सांगितलेली आहे त्याच गावातली या ठिकाणी आरतीला आलेले आहे आणि बाळूमामाला डोळ्यानं बघितलेले लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्या मावशी या ठिकाणी आहे आता तिने उठून उभारा जरा हळदी गावची महिला कोण मावशी उठून उभारा जरा हा ते बघा बाळूमामाला डोळ्यानं बघितलं। आपल्याला गोपाळपूरमध्ये श्री संत बाळूमामा सत्यवा देवी मेतके बघ्याची पालखी आहे। रोड टच मंगळवेढ्याला जाणाऱ्या रस्त्यालगत आणि आपल्याला या ठिकाणी शेतमालक भेटलेत। आपलं नाव सांगा पूर्ण? दत्तात्रेय सदाशिव सोनवणे, पत्ता गोपाळपूर, तालुका पंढरपूर। बघा या ठिकाणी आपल्याला शेतमालकाची सुद्धा भेट झालेली आहे। धन्यवाद। जय बाळूमामा। बाळूमामाच्या नावानं चांगलं जय बाळू। आरती झाल्यानंतर रविवार दिवशी एकादशी निमित्तानं नवला आरती झाली। दुपारी 3 वाजता बाळूमामा सत्यवा देवीच्या आपल्या समोर आहे। गोपाळपुरी गावापुतर या शेतापासून गावापुतर लई मोठ्यानं मिरवणूक ठेवलेल्या आहे। गोपाळपूर क्षेत्रामध्ये राहणार भाविक भक्त कुणाकडे डोल आहे, कुणाकडे डोल जांब आहे, सर्व डोल आणायचा, कुणाकडे हलगी आहे तिने हलगी आणायचा, कुणाकडे बीसीपी प्रत्येकाला बीसीपी कुणाकडे आहे स्वच्छ दूध त्या भंडार उघडायसाठी दुपारी 3च्या आधी बाळूमामाच्या पालखीसमोर आपलं बीसीपी या ठिकाणी हजर आणून या ठिकाणी हजर करायचं आणि प्रत्येक गोपाळपूर क्षेत्रामध्ये राहणारा महिला मंडळ आपला कळस म्हणजे कळशी गच्च पाणी भरून वर नारळ देऊन पूजा करून हार घालून हार सजून प्रत्येक गोपाळपूरच्या परिसरामध्ये राहणारा भाविक आपल्या शेतात राहणार, गावामध्ये राहणार। मला पांडुरंग जवळ आहे, मी पंढरपूरला गेलो, मला कोणी सांगितलं नव्हतं असं काही नाही। विठ्ठल रुक्मिणी काश या ठिकाणी उतरलेले आहे तुमच्या भक्तीसाठी बरं का, तुमच्या लक्षात बसली। हे दुसरं कोण नाव आहे? साक्षात बाळूमामा आणि सत्यवा देवी विठ्ठल रुक्मिणी आहे। विठ्ठल रुक्मिणी इथं साक्षात गोपाळपूर संदीप दत्तात्रय सोनवणे यांच्या शेतामध्ये साक्षात पंढरपूर देव आधी सांगितलेले आहे। बाळूमामा जिथं असताना हयात असताना ज्या ज्या ठिकाणी माझी मेंढर उतरल, ज्या ठिकाणी माझी बकरी कोण मालक बसवून घेईल ते रान पवित्र, ते गाव पवित्र।
मेंढरांच्या सेवा करणारा महिला आणि पुरुष पवित्र. आणि मला हुडकत कुठंही याच्यावानी जाऊ नका. फक्त ज्या ठिकाणी बाळू धनगर म्हणशीला त्या ठिकाणी साक्षांत माझं दर्शन तुम्हाला होईल. बाळूंना सांगितलेले आदमापूर गावामध्ये समाधी येताना अनेक चमत्कार सांगितलेले आहे. आता परवा झालेली 16 तारखेला बातमी झालेली लोणे महाराजांचे गेलेले आहे. बाळूंचा महिमा सांगितलेला आहे. येणारा 32वा वाईट काळ येणार आहे. आता येणार 32. पांडुरंगावर कृपा करून काशी विश्वनाथाला कुणी मानल. माझ्या मेंढी मौलींचा राखल ज्या भक्तांना करल तिच्या पायाला सकट काटा लावून देणार नाही. माझ्या मेंढी मौलीला चाकरी करल सेवा करल त्या भक्ताला पायाला दुर्ला लावून देणार नाही. आणि देव मानणारा नाही या जगात कुणी नाही आहे. आई वडिलांपासून लांब आहे. आई वडिलांच्या सेवामध्ये ती व्यक्ती नाही. आई वडिलांना हानी मारी करतात शिवी देतात तसं व्यक्तीला येणारा 32वा कैलासमध्ये स्वरूपात सुरू होणार आहे. जपून राहा जरा जपून राहा. आई वडिलांची सेवा करा. आई वडील तिने रुक्मिणी आहे. तिथं सत्यवादेवी बाळूमामा आहे. आई वडिलांना हाण नव्हता. आई वडिलांना शिवी देऊ नव्हता. अंगात किड पडून नसेल असं बाळूमामा सांगितलेली गोष्ट आहे. टाळी वाजवा. हे खरं आहे बरं का. आज करा उद्या करा. कवळा पसरा डोळे मला बापू मेतके आदमापूर आप्पाच्या वेळेला होया लागले तेव्हापासून येत्या सांगितलं देव गडीला तालुका बडगाव गावामध्ये बाळूमामा सांगितलं होतं ज्या ज्या भाविक तिकडं जाईल तिकडं मरून पाहिजे. नवरा मेला तर बायको रडणार नाही. बायको मेला तर नवरानं रडत नाही. आई वडील मेला तर मुलग्याला तोंड दिसणार नाही आई वडिलांचं. असं वाईट काळ येणार आहे म्हणून बाळूमामा आधी सांगितलं होतं. तसं घडलेले आहे. त्या पुण्यक्षेत्रामध्ये कुणी कुणी वाचलं ती आई वडिलांच्या कृपेनं त्याशनी करोना झाला नाही. बघा कुठं कुठं राहिलेली तिथंच मेली. तिचं मड घरी आणलं नाही. आणलं नाही. दवाखान्यात मेलं तर तिकडंच शिवलं नाही. काय जन्माला येऊन उपयोग आहे मानव प्राणी म्हणताना सावध राहा. बघा औंधा इकडं लातूर नांदेड सोलापूर जिल्ह्यात माडा करमाळा इकडं बीड संगमनगर धाराशिव जिल्ह्यामध्ये किती तर वाट लावली मेघराजा. कुणाचं म्हशी गेली गाया गेली. कुटुंबाची महापूर मध्ये गेली. म्हणताना श्री सद्गुरू बाळूमामा सत्यवा देवीवर विश्वास ठेवा. मेंढी माऊलींचा सेवा करा. देवा मी 6 महिन्यात बकरी वळायचं काम करीन. माझ्या घरी सुखी शांती राहून द्या म्हणून सत्यवा देवी बाळूमांच्या बकऱ्याला पायात पडून कानात पोटी बांधून कानात नमस्कारा. तुमच्या प्रपंचाला काय होऊ देणार नाही. एवढं सत्यवाईचा महिमा चाललेला आहे. जय बाळूमामा. बाळूमामाला डोळ्यानं बघितलंय. सत्यवा देवीला सकट बघितलंय म्हणा तिने स्वतः आता मला सांगितलेलं आहे. या भगवंताला मी बघितलंय. पायावर पडून आशीर्वाद घेतोय मी. त्याच्या कन्या कायला जायचं होतं प्रत्येक तळावर आम्ही सत्य मावशीला सांगितलेलं आहे. त्यांच्याच गावातली कथा शंकर होरावळे यांच्या कथा काल सांगितलेली आहे. आता या ठिकाणी उद्या एकादशी निमित्तानं सकाळी 9ला या ठिकाणी आरती. सकाळी 9ला आरती. गोपाळपूरला लेपसना मेंढराला बी कमी नाही. चारा मेंढ्यासनी बी कमी नाही. आणि येणारा जाणारा भक्तासनी बी कमी नाही. सगळ्यांना बाळूमामांना काय सांगितलं बघा. फक्त माझी सेवा करा. तुम्हाला पोट भरून आणून देणारा बाळू धनगर जित्ता आहे. तुम्हाला पोट भरून बाळू धनगर जित्ता आहे. काय कमी पडत जाणार नाही.
बाळूमामाचा बोल आहे म्हणतात. ह्या ठिकाणी आमिली गावकरी ह्या ठिकाणी आरतीला आलेले आहेत. सर्व भाविकांचं सर्व भक्तांचा आता हातसागर करतो. आरतीला सुरुवात करवा. जय बाळू. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, सर्व मामांच्या तळावरील विविध कार्यक्रम पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय.